ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शहरात शिक्षणासाठी निवासी व भोजनाची सोय व्हावी म्हणून मराठा मंडळाची स्थापना झाली। मंडळानं विधायक कार्याची परंपरा पुढे नेताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रगती करावी असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक डॉक्टर रणजित सपकाळ यांनी केलंय। अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व दसरा संमेलनात संबोधित करत होते। मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। कृषी कीर्तनकार महादेव भुईभार, डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे, डॉक्टर अनंतराव भुईभार, रामेश्वर फुंडकर, किशोर पाटील मांगटे, मंडळाचे कोषाध्यक्ष डॉक्टर विनोद बोर्डे, सचिव प्राध्यापक डॉक्टर विवेक हिवरे, सहसचिव श्रीकांत पागृत, कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विनीत हिंगणकर, संजय सरफ, अनिल राऊत, पंकज देशमुख, डॉक्टर निखिल बोर्डे, निलेश पाचडे यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। दसरा संमेलनातून सामाजिक सद्भावना वृद्धिंगत होते, ही काळाची गरज आहे। मंडळाद्वारे संचालित लिटल स्टार कॉन्व्हेंट प्रगतीपथावर आहे, त्याचा विस्तार करण्याची गरज आहे। सौर ऊर्जेचा वापर व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर रणजित सपकाळ यांनी संमेलनात संबोधित करताना केले। महादेवराव भुईभार यांनी आपल्या भाषणातून मराठा मंडळाच्या स्थापनेपासूनचा इतिहास कथन केला। 26 ऑक्टोबर 2025 रोजी मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या राज्यस्तरीय मराठा उपवधूवर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उभे राहण्याचं आवाहन केलं आहे। रामेश्वर फुंडकर यांनी मराठा मंडळानं विविध कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग वाढवावा, भविष्यात त्यांनाच मंडळाला पुढे न्यायचं आहे म्हणून तरुणांना सहभागी करून घेण्याचं आवाहन केलंय। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।